नमस्कार. आजची रेसिपी असणार आहे कोकणातील प्रसिद्ध कुळथाचं पिठलं. तर त्यासाठी मी इथे 5 चमचे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे मालवणी लाल तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. आता ह्या सर्व गोष्टींना आपण एकत्र करून घेऊया. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची एक छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. जास्त पाणी नाही घालायचं, थोडं पाणी घालतच ह्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला एक छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसणाची साल काढलेली नाहीये, अख्खा लसूण फक्त ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आता एक कांदा चिरलेला घालायचा आहे आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा परतत आला की त्यामध्ये घालायचे आहेत 2 शेवग्याच्या शेंगा आणि ह्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. शेंगा शिजतील एवढंच मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा चव घालायचा आहे आणि ह्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. तर शेंगा शिजतील एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. शेंगा छान शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपण तयार केलेलं कुळथाची स्लरी घालून घेऊया. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. जर घट्ट हवा असेल तर पाणी कमी घातलं तरी पण चालेल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 8 ते 10 कोकम घालायचे आहेत. आता ह्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे एक उकळी आलेली आहे. अशा प्रकारे आपलं मालवणी कुळथाचं पिठलं तयार आहे. कसं वाटलं नक्की सांगा.